ऋणानुबंध हा तसं संबोधलं तर वरवर खळखळणाऱ्या झऱ्यासारखा पण अति नाजूक जिव्हाळ्याचा विषय. रेशमाचे नाजूक धागेच जणू, जे सुंदररित्या विणले तर उत्तम सुंदर वस्त्र तयार होते, पण जर व्यवस्थितरित्या नाही विणले तर अधिकाधिक गुंततच जाते, कधीही न उलगडणाऱ्या कोड्यासारखे. आयुष्याच्या या कधीही न संपणाऱ्या पाऊलवाटेवर ऋण फेडण्यात कधी सूर्यास्त होतो हे उमजतच नाही. आईवडिलांचे, पूर्वजन्मीचे, नातेवाईकांचे, भावंडांचे ऋण आणि संबंधांची ही क्षणभंगुरता, मनाची अस्थिरता समुद्रातल्या वाळूप्रमाणे रुततच जाते. तरीही या पाऊलवाटेवर आपणास भेटतात त्या ऊन सावल्या. काही तप्त होऊन मनास कणखर बनवितात तर काही गारवा देतात, ज्याचा ओलावा आणि चाहून मन आनंदी करून जाते. ते पाश मग गुरफटतच जातात, कधीही न संपण्यासाठी. जसे नाते असते चातक पक्षाचे आणि पावसाचे, अतूट नाते. जशा माझ्या स्नेहा आणि सिया, माझ्या बहिणीच्या मुली, माझे प्रतिबिंबच जणू. हेच का ते ऋणानुबंध, ते नाते, आतून येणारा तो आवाज. माऊ ही मारलेली हाक सतत माझ्या कानात गुंजतच राहते. ऋणानुबंधाचा हा आरसा माझा खरा सोबती, जो आयुष्याचं प्रतिबिंब कायम रेखाटतच राहतो, जो आपण रोज पाहतो आणि तरीही आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे शोधतच राहतो.